नमस्कार. गावरान रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चवळीची भाजी. याला चवळीची उसळ पण म्हणतात. आपण इथे 4 ते 5 जणांना पुरेल अशी भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम म्हणजेच पावशर चवळी घेतली आहे. ही स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातली होती. चवळी रात्रभर भिजवल्यानंतर लवकर शिजते. आता एक छोटा कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये ही चवळी आपण घालणार आहोत. चवळी मी पाण्यासकटच घातली आहे. तुम्ही पाणी बदलू शकता. त्यानंतर 1 ग्लास पाणी एक्स्ट्रा घातलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा खायचा सोडा घातलाय. आता कुकर गॅसवर ठेवूया आणि याच्या 3 शिट्ट्या काढूया. शिट्ट्या काढून झाल्यानंतर गॅसवर एक मोठी कढई घ्यायची. त्यानंतर 2 ते 3 मोठे चमचे तेल घालूया आणि तेल गरम झाल्यावर फोडणी घालूया. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी जरा तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे सुद्धा चांगले तडतडल्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला लसूण घालायचा. लसूण चांगला परतायचा आणि त्यामध्ये कढीपत्ता घालायचा. आता हे सगळं चांगलं तळून घ्यायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आता बारीक चिरलेला कांदा घालूया आणि परतून घेऊया. कांद्याचं प्रमाण उसळींमध्ये जरा जास्त असतं, त्यामुळे मी कांदा जास्त घेतला. आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा मऊ पडेपर्यंत आणि लाल गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा चांगलं परतून घ्यायचं. टोमॅटो परतून मऊ झाला पाहिजे. कांदा आणि टोमॅटो मऊ पडलेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया. 1 चमचा धने-जिरे पावडर घालूया आणि 1 चमचा लाल तिखट पावडर घालूया. त्यानंतर 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आणि हे सगळं चांगलं तेलात परतून घ्यायचं. मसाला सगळीकडे एकजीव झाला पाहिजे. मी इथे कांदा लसूण मसाला घरगुती बनवलेलाच घातलेला आहे. मसाला चांगला परतून झाल्यानंतर आपण शिजवलेली चवळी घालायची. काही लोक चवळी शिजवताना हळद पण घालतात. तुम्हीही घालू शकता. आता चवळी घातल्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम मोठा करायचा. आता मी एका बाजूला पाणी गरम केलं होतं, ते आपण यामध्ये आपल्याला लागेल तसं घालायचं. आता सगळ्यात शेवटी आपण मीठ घालूया. मीठ घालून झालेलं आहे. आता आपण ह्याला एकजीव करून घ्यायचं. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. नंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिट उकळी येऊ द्यायची. आपली साधीसुधी पण टेस्टी चवळीची भाजी तयार आहे. ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते. चला आता भाजी सर्व करूया. मी इथे ज्वारीची भाकरी घेतली आहे. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. सिंपल आणि गावरान पद्धतीने बनवलेल्या या भाज्या अशाच गावरान रसोईवर येत राहतील. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.